हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग दॅट इज LNN अकॅडमीमध्ये. बघा, KDMC कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची एक्झाम झाली होती आणि सध्या आजच्या दिवसाला इथे आपण बघू शकता कॉमन मेरिट लिस्ट. ओके, कॉमन मेरिट लिस्ट आलेली आहे. भरतीवर तुम्ही जाऊ शकता. सध्या साईट खूप जास्त बिझी चाललेली आहे, त्यामुळं आपल्याला सगळ्याच पदांची मोस्ट ऑफ द जेवढे पदं होते त्यांच्या सामायिक गुणवत्ता यादी इथे आलेल्या आहे. तुम्ही जायचं, तुम्ही काय करायचं बघा, जस्ट ओपन करा गुणवत्ता यादी. ओके, त्यानंतर तुमच्या पर्टिक्युलर जो पोस्ट आहे ती पोस्टची यादी बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट बघा. ओके, ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्हाला कळेल की तुमच्या पोस्टचे किती जागा होत्या. म्हणजे जसं स्टाफ नर्स आहे, स्टाफ नर्सच्या जर समजा किती जागा होत्या, आता आय डोंट नो, बरेच दिवस झाले त्यामुळे मला ॲडव्हर्टाइजमेंट आठवत नाही आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंट आता सध्या डाउनलोड होत नाही आहे. तुम्ही बघा, तर एवढे जर पदं आहे, जर समजा 80 पदं आहेत, 80पैकी समजून घ्यायचं की किती ओपनचे आहे, 40 ओपनचे आहे. तर फर्स्ट जेवढे आहेत, फर्स्ट जेवढे कॅन्डिडेट येतील सगळे ते ओपनमध्ये जातील आणि त्याच्यानंतर मग कॅटेगरी वाईज इथे आपल्याला बघायला मिळतात. ओके, ठीक आहे. तर आता जर आपण स्टाफ नर्सेसची आपण यादी बघून घेऊ. हे स्टाफ नर्सेसची यादी आहे. मला ही आपल्याच ग्रुपवरून मिळालेली आहे, कारण आता सध्या कुठलेही डाउनलोड होत नाही आहे. स्टाफ नर्समध्ये बघू शकता तुम्हाला. ओके, तर हे जे कॅन्डिडेट आहे, ओके, म्हणजे समजा ओपनच्या जागा जर समजा 10 असेल, ओके, तर इथले पहिले जे सगळे आहे 10च्या 10 हे ओपनमध्ये जातील. ओके, लक्षात ठेवायचं. ओके, याच्यावरून तुम्ही समजू शकता की तुमचं सिलेक्शन पक्कं आहे असं. ओके, तुमची इरेस्पेक्टिव्ह ऑफ युअर कॅटेगरी. ओके, ठीक आहे. त्यानंतर वुमन कॅटेगरीच्या बघा, जर यस आहे तर ही वुमनमध्ये जाणार, ही वुमनच्या किती जागा आहेत ओपनच्या त्याच्यातून जाणार. त्याच्यानंतर एवढी जे 10 जागा संपल्यानंतर तुम्ही ओपन या OBC, NT, SBC, SC हे जे कॅटेगरीनुसार आपल्या ह्या पोस्ट बघायच्या. ओके, या सामायिक म्हणजेच कॉमन मेरिट लिस्ट आहे. कॉमन मेरिट लिस्ट आहे कुठल्या? स्टाफ नर्स या पदाची. ओके, स्टाफ नर्स या पदाची KDMCची. कारण नोव्हेंबरमध्ये मेरिट लिस्ट आली होती, बट आता ही कॉमन मेरिट लिस्ट आली, म्हणजे यावरून तुम्हाला कळून जातं की तुमचं सिलेक्शन होणार की नाही. सोबतच अजून एक दुसरी गोष्ट, डिरेक्ट आता तुमची DV होणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. तुम्हाला लवकरच मेल किंवा एक ऑफिशियल लेटर KDMCच्या साईटवर येईल. ओके, त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहावं लागेल. ओके, आय होप सो सगळ्यांसाठी खूप फार महत्त्वाची बाब आहे. मी बोललो होतो की 20 तारखेच्या नंतर मोस्ट प्रॉब्ली तुम्हाला हे KDMCची मेरिट लिस्ट बघायला मिळेल, म्हणजे कॉमन मेरिट लिस्ट, सिलेक्शन लिस्ट जी पण आहे हे सिलेक्शन लिस्ट आहे. ओके, ठीक आहे. याच्यामध्ये बघू शकता. आता यानंतर एक सिलेक्शन लिस्ट म्हणू शकतो आपण, सिलेक्शन लिस्ट. ओके, म्हणजे ही जी कॉमन मेरिट लिस्ट झाली कॅटेगरी वाईज, आता तुमची एक सिलेक्शन लिस्ट लागेल. म्हणजे तुमच्या ओपनच्या एवढे सिलेक्टेड आहे, काही वेटिंग वगैरे अशी, OBCची किती आहे, SCची किती आहे, ही एक सिलेक्शन लिस्ट काही दिवसामध्ये लागेल आणि त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. सिलेक्शन लिस्ट लागेल आणि सिलेक्शनच्या लिस्टच्याच खाली तुम्हाला बोलवलं जाईल की या तारखेला तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार. ओके, सगळ्यांनी याची नोंद घ्यावी आणि KDMCची साईट वेळोवेळी व्हिजिट करत राहायचं. ही फक्त स्टाफ नर्सेसची दाखवली, सध्या मी सगळीच तुम्हाला दाखवणार होतो, बट व्हॉट टू डू, इथे सध्या खूप जास्त हेवी ट्रॅफिक असल्यामुळं सध्या हे ओपनच होत नाही आहे. बघा, सामायिक गुणवत्ता यादी तुम्हाला याच्यावर बघू शकता. ओके, याच्यावर जायचं, याच्यावर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर हे ओपन व्हायला भरपूर वेळ घेत आहे, त्यामुळं तुम्ही वाट बघा. ओके, बऱ्याच इकडे तिकडे बऱ्याच ग्रुपवर शेअर झालेले असेल, त्या पण तुम्ही लिस्ट बघू शकता. ओके, सो पुन्हा एक गोष्ट, जर तुम्हाला कोर्सेस घ्यायचे आहे लर्न नेक्स्ट नर्सिंगचे, येणाऱ्या DMER, DHS आणि टेस्ट सिरीज, सगळ्या टेस्ट सिरीज, ओके, तुम्ही बघू शकता. KDMCमध्ये मोस्ट ऑफ द लर्न नेक्स्ट नर्सिंगचे स्टुडंट बघायला मिळेल. NMMCमध्ये लर्न नर्सिंगचे मुलं बघायला मिळेल. DMER म्हणून मागचे लर्न नेक्स्ट नर्सिंगचे मुलं बघायला मिळेल. DHSमध्ये लर्न नेक्स्ट नर्सिंग. मी नोस्तुती, तोंडाने काहीही बोलायचं नाही. ओके, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारा, लर्न नेक्स्ट नर्सिंगबद्दल सगळे सांगणार. ओके, मला काही सांगायची गरज नाही आहे. ओके, NMMCमध्ये सुद्धा आपले मुलं असणार. NMMCची मोस्टली 2 दिवसानंतर हिअरिंग होऊ शकते NMMCची. ओके, त्याची अपडेट मी लवकरच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार. ओके, तर हे कोर्सेस आहे. सध्या हा आपली थेरी बॅच आहे, ही थेरी बॅच घेऊ शकता. यावर 50% म्हणजे 4100 रुपयामध्ये 7 मंथ तुम्हाला मिळेल आणि 3 मंथ म्हणजे जवळपास 10 ते 12 महिन्याचा ही बॅच मिळेल तुम्हाला. ओके, ही CHUची टेस्ट सिरीज मिळेल, ही DMERची टेस्ट सिरीज मिळेल. सध्या अजूनही 30% डिस्काउंट आहे ह्या ठेवता. जर तुम्हाला जस्ट बघायचं आहे, डेमो बघायचा आहे, तर फ्री कोर्सेसवर क्लिक करून तुम्ही याच्यात डेमो सगळं बघू शकता, क्लासेस वगैरे सगळे बघू शकता. ओके, बाकी RRBचा सुद्धा टेस्ट सिरीज आणि मॅथ्स रिझनिंगचा स्पेशल क्लास चालू आहे, ते तुम्ही परचेस करू शकता. RRB आणि याची टेस्ट सिरीज आहे ती घ्या तुम्ही. डेफिनेटली मी सांगेन RRB आणि नॉर्सेसची टेस्ट सिरीज तुम्ही घ्यायला पाहिजे. फक्त 500 रुपयात आहे. याच्यावर सुद्धा 30% तुम्हाला डिस्काउंट आहे, म्हणजे सगळ्या कोर्सेसवर तुम्हाला डिस्काउंट आहे आज रात्रीपर्यंत 11:30 वाजेपर्यंत. ओके, त्याच्यानंतर कुठल्याही कोर्सेसवर तुम्हाला मिळणार म्हणजे डिस्काउंट मिळणार नाही. सो आय होप सो सगळ्यांनी आपापले बघून घ्या.
कॅटेगरी वाईज जे सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे, आधी याच्यानंतर एक फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल आणि DVची डेट येऊन जाणार. ओके, सो थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.